आज मित्रांनो खूप वाईट वाटत आहे, कारण आज आपला सर्वांचा लडका या बैलगाडीच्या शहर क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादश हिंदकेसरी असलेला बकासूर आणि या बकासूरच्या आज गटालाच हार झाली। आज पायरा देखील टॉपचा होता, तो म्हणजेच सागर शेटकटरे घाणंद, पॉवर प्लस कराड आराधना बार खरसुंडी यांच्या देवाबाईसोबत। आणि हा देवाबाई मागील मैदानामध्ये एक नंबर केला होता बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत पळून, आणि तेव्हा जो अंतर दिला होता तो अंतर पाहून आज वाटत होता की नक्कीच बकासूर आणि देवाबाई अंतराने एक नंबर करतील, कारण बकासूरला देखील एवढं स्पीड आहे, जेवढं स्पीडचा बैल त्याला घातला जाईल तेवढ्या स्पीडने आपला बकासूर पळत असतोय, ते पण गाडी बांधून। तर भावांनो, आज वाटलं होतं की बकासूर आपला गुलालामध्ये राहील, एक नंबरची अपेक्षा नव्हती आपल्याला, परंतु आज वाटलं होतं की बकासूर एक नंबरमध्ये नसला तरी पण गुलाल आपल्याला पाहिजे। परंतु गटाला जे घडलं ते पाहून भावांनो खूप दुःखदायी वाटतं, कारण बकासूर कधीच फॉल नाही होत, जेव्हा त्याचा बाजूचा नंदी फॉल होतं तेव्हाच त्याची गाडी फॉल होत असते। तरीच तुम्ही बघू शकता कोरेगावचं एक मैदान, त्या मैदानामध्ये बकासूरने स्वतःने गाडी बाहेरच्या तासामध्ये नेली होती, तेव्हा बकासूरचं मूड नसेल, काही झालं असेल बकासूरला, ते काही सांगता येत नाही। तसंच आज देवाबाई आपल्या बकासूरसोबत पळाला गट क्रमांक 22मध्ये, जे आज शिरवळ येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे। आणि या मैदानामध्ये आपला बकासूर आणि देवाबाई आपल्याला पळताना दिसले गट क्रमांक 22मध्ये। चांगली लढत आपल्याला बघायला मिळाली 3 गाड्यांमध्ये, परंतु असं झालं की आपल्या बकासूरची गाडी सुटली तेव्हा थोडी पुढे येऊनच गाडी लगेच दुसऱ्या तासामध्ये नेली देवाबाईने, आणि बघायला गेलं तर तो संपूर्ण गट बादच झाला, कारण त्या गटामध्ये 3 गाड्या होत्या आणि त्या तिन्ही गाड्या फॉलच झाल्या, त्यामुळे संपूर्ण गट तो बाद करण्यात आला। आणि आज आपल्या बकासूरची गाडी गटालाच फॉल झाली आणि गटाला हार झाली। हसो बैलगाडीच्या शहर क्षेत्रामध्ये हारजीत असतोय, तरी आज गाडी जर सरळ पळाली असती तर नक्कीच आज गुलालामध्ये राहिली असती, कारण जो देवाबाईचा पैरा होता तो देवाबाई देखील टॉपचाच पळतोय, टॉपला पळतोय आता सध्याच्या टायमिंगला। नक्कीच आज गाडी गुलालामध्ये आपल्याला बघायला मिळालीच असती, परंतु आज नशीब नव्हतं गाडीचं आणि आज गाडीला हार पत्करायला लागली। असो बैलगाडीच्या शहर क्षेत्रामध्ये हारजीत होत असते, आपला बकासूर लगेच कमबॅक करण्यामध्ये माहीर आहे, कारण मागील 3 मैदानामध्ये आपल्या बकासूरने कमबॅक केला होता। 3 मैदानामध्ये 1-2 नंबरामध्ये राहिला होता आपला बकासूर, परंतु आज हार झाली। बकासूर आपला लवकरच आपल्याला पळताना दिसेल, कधी पळेल अपडेट आपल्या चॅनलवरती येतच राहतील। जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, कारण आपण बैलगाडी क्षेत्रातले नवीन अपडेट्स घेऊन येत असतो, जास्त करून आपल्या बकासूरच्याच अपडेट असतात आणि आपण बकासूरला देव मानतो। तर नक्कीच भावांनो, आज खूप वाईट देखील वाटत आहे, मला देखील वाईट वाटत आहे, कारण आज आपल्या बकासूरची गटालाच हार झाली। कोरेगावचं एक मोठं मैदान हिंदकेसरी मैदान, आणि त्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची देखील गटालाच हार झाली होती, ते पाहून देखील खूप वाईट देखील वाटत आहे भावांनो। आणि आजचं जे घडलं भावांनो, गाडी सुट्टी पळत होती, खालून जेव्हा सुटली तेव्हा सुट्टी पळत होती, परंतु अचानक देवाबाईला काय झालं काही समजलंच नाही भावांनो, आणि गाडी गटालाच फॉल झाली। असो भावांनो, आज बकासूर नाराज असेल, मी देखील नाराज आहे भावांनो, आणि आपला मोहिल शेठ देखील नाराज असतील, कारण आज एवढं मोठं मैदान आणि त्या मैदानामध्ये गाडी फॉल होत आहे। तर असो भावांनो, बकासूरला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा, देवाबाईला देखील पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा। जे नंदी आजच्या शिरोळ मैदानामध्ये गटपात झाले असतील त्यांना आपण सेमीसाठी शुभेच्छा देऊया, नक्कीच आज गाडी फायनलला राहो। धन्यवाद भावांनो।